खेडमध्ये जगबुडी पुलात तिघजण सक्के भाऊ बुडाले. एकदम कोकणात रानमेवा पडला आता मोबाईल. हे काय झालं नाही हातातनं सटकला आहे. ते शैलेशचा पाळणा आहे. इकडे येऊ नका, इकडे खूप खोल पाणी आहे, एकदम डीप पाणी आहे. पाळणा असतो माशांसाठी. हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला वल्गणीचे मासे कसे पकडतात पावसाळ्यात त्याची पारंपरिक पद्धत आज दाखवणार आहे. म्हणजे दाखवतो तुम्हाला कसे पकडतात ते. आज आपल्यासोबत आहे दर्पण आणि मागं हा बाल्या बघा. तर मित्रांनो, हे बघा असं आजचा वातावरण आहे. आम्ही जातोच आहे तिघेजण. दीपराज पण येणार होता, पण दीपराजच्या विषयाला दीपराज गेला आहे कामाला. तो बोलतोय की वेळ नाही. मग बोललो जाऊ दे, कशाला खाली फुकट त्याचं आपण नुकसान करायचा. मग दर्पणला बोललो, दर्पण बोलला चल जाऊया म्हणून. आणि बाल्या पण बोलला येतो म्हणून. तसंच मग आज 12 तारीख आली. 12 तारीख आहे ना आज 12 तारीख आली मित्रांनो. पाऊस काय पडला नाही आहे. म्हणजे मध्ये पडला होता तसा वगैरे, तसं म्हणजे पडायचा 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं असा पडायचा. पण तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत नव्हता. आज जरा वातावरण केलं आहे, तर बघूया कधीपर्यंत पाऊस पडतो. तो पडला तर चांगलीच गोष्ट आहे. दाखवूया बघा वरती वातावरण केलं आहे पावसाने. हे बघा इकडे आता ते बघू, पाऊस पडला तर बरं आहे. वल्गणीचा एक ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला, मासे चढतील तेव्हा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा असं जंगलातून वाट आहे आमच्या खाली जायला नदीवर. हे बघा मित्रांनो, हे बघा करवंद. हे बघा बाकी वरती वातावरण बघा काय काय ढग केलं आहे पावसाने. बघूया कधीपर्यंत पडतोय. आता तुम्हाला हा असं दिसत असेल, म्हणजे ग्रीनरी थोडी कमी आहे. नाही तर जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा फुल एकदम फुल ग्रीन असतो. इकडून खालून पाणी वगैरे जातो बस. तुम्हाला माहिती आहे, जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे. दर्पण अजून जातोय करवंद शोधायला. बघू दे दिसतात काय आहेत की दाखवलं जरा एक. आहेत हे बघा करवंद मित्रांनो, कोकणात रानमेवा. बरेच आहेत बघा. नंतर पण वाकडे गेला खायला. बघा बाल्या पण गेला. विनायक नाव आहे त्याचा. ए दर्पण, अरे इकडे बघ इकडे बघ. ये इकडे इथे पुढे चिक्कार आहे बघ. हे बघ हे बघ इथं हाताजवळ आहेत. काय साईज आहे बघा. हे बघा साईज. हा हा टॉपचा विषय आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा किती. हे बघा खूप लाईन लागले मित्रांनो. अख्खाच्या अख्खा गठ्ठा काढलाय मस्त. खा चांगला भेटला मजबूत. पडला आता मोबाईल. हे काय झालं नाही हातातनं सटकला. बघा मित्रांनो, हा तुम्हाला जो दिसतोय पूर्ण म्हणजे काला काला सारखा दिसतोय, म्हणजे पूर्ण सुकलाय गवत. जेव्हा पाऊस पडेल ना 2-4 दिवस तरी पाऊस पडला ना, एक नंबर व्ह्यू. पूर्ण हिरवं गार होतं सगळीकडे. वातावरण पण एकदम गार थंडगार होतो. मित्रांनो आपण आता आलो आहे. हे बघा आहे ते शैलेशचा पाळणा आहे. ह्याच्यापेक्षा मोठा तुम्हाला दाखवतो मी. हा ठीकठाक नॉर्मलच आहे. खतरनाक तुम्हाला दाखवतो. टॉपचा विषय आहे. तर मित्रांनो
तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. कोईन म्हणजे कोकणातले आहेत, त्यांना माहिती असेल कोईन म्हणजे काय ते. जे कोकणातले नाहीत त्यांना माहिती नाही, त्यांना मी नंतर सांगतोय. बघा त्याच्यासाठी ही जागा केली नाही. असा मग हो दिसत असेल, त्याच्यात कोईन लावतात आणि जो मासा येतो तो वरती चढायच्या ह्याच्यात त्या कोईनमध्ये घुसतो. ते मी तुम्हाला दाखवेनच. आता आलो आम्ही नदीवरती आमच्या. मित्रांनो वातावरण बघा कसला एकदम खतरनाक झालं आहे. काळे काळे ढग आहेत, बहुतेक आज पाऊस पडेल शक्यतो. तर मित्रांनो दर्पण एकदम थंडगार होऊन आलाय, तुम्हाला दाखवतो. हे बघा चिखल झाला. कोकण सुख म्हणजे जवळपास जूनची 12 तारीख आली, पण गरमी खतरनाक. गरम व्हायचं तर होतोय, मध्ये मध्ये पाऊस पडतो पण तेवढ्या प्रमाणात पडत नाही. त्याच्यामुळे किंवा वातावरण थंड होत नाही. पाऊस पडायचा तर पडतोय, काय करणार, ऑप्शन नाही. एकदम तयारीतच आला होता तो पाण्यात उडी मारायला. हे बघा खतरनाक मध्ये, म्हणजे प्लॅनच नव्हता की आंघोळी करेल म्हणून. तो भिजला पूर्ण, भाऊ भिजला. हा पूर्ण तुम्हाला मित्रांनो हा दिसतो ना पट्टा, हा सगळा एरिया हा पूर्ण तुम्हाला हिरवंगार दिसणार पावसाळ्यात. त्याचा ब्लॉग येईलच, मी तुम्हाला दाखवेनच. खतरनाक लोकेशन, पूर्ण हिरवंगार असतो, पूर्ण हिरवंगार, एकदम टॉपचा विषय. आता परत ऊन आलाय बघा. चालेल बघू. तुम्हाला आता मोठा पाळणा नदीच्या कडेला माशांसाठी लावतात, तिकडे घेऊन जातो आणि तुम्हाला सांगतो कसं काय असतं ते. बहुतेक कोकणात हेच करतात. नदीच्या कडेला ज्यांची जागा असते ते बाण घालतात, पाळणा घालतात, काय काय असं ते विचारून घालतात. कारण जो मासा भेटतो ना, खतरनाक मासा भेटतो, खतरनाक, प्रमाणाच्या बाहेर. पूर्ण हिरवंगार दिसणार तुम्हाला, हिरवंगार पूर्ण. अजून थोडे दिवस, एकदा पावसानं सुरुवात केला ना की येणार. तर मित्रांनो गोठण इथे होते आमचे, दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे गोठण होते. हे बघा इथे, तुम्ही ब्लॉग बघितला असालच. गोठण पारंपरिक पद्धत, वाघबारस इथे होते. हे बघा, जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल. बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच सांगा. सोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, लाईक, म्हणजे आता मोटिवेशन भेटेल नवीन व्हिडिओ काढायला. थोड्या वेळात आपण पोहोचू इथे. व्ह्यू इथे समोर डोंगराचा आहे दर्पण. मित्रांनो डोंगराचा व्ह्यू बघा कसा खतरनाक वाटतं. हे बघा एक नंबर. तर मित्रांनो आपल्याकडे खेडमध्ये जगबुडी पुलात तिघजण सक्के भाऊ बुडाले. ही दुःखद घटना झाली. त्यांना म्हणजे मला फक्त एकच सांगायचं आहे की जे खेड्यातले आहेत त्यांना चांगलं माहिती आहे पाणी कुठे आहे आणि कुठे नाही आहे. पण जे खेड सोडून दुसरीकडे कुठे बाहेर गेलेत ना, म्हणजे मुंबई, पुणे किंवा शिक्षणासाठी कुठे बाहेर गेलेत, लहानापासून मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, त्यांना जर एन्जॉयमेंट खरीच करायची असेल ना तर तिथल्या लोकल माणसाला घेऊन जा. तो तुम्हाला सांगेल पाणी जास्त कुठे आहे, कमी आहे का जास्त आहे ते. तर हे टाळू शकतं. जर तुम्ही एक्सपिरियन्सच नसेल, डायरेक्ट गेलात तर हर एक नवीन रोज घटना होईलच. तर कोणते लोकल माणसं किंवा चांगला ज्याला माहिती असेल नदीची, बाबा इथे पाणी जास्त आहे, इथे पोहा, त्यांनाच फक्त घेऊन जा. त्यांच्यासोबत एन्जॉयमेंट करा, पण असे एकटे कधी जाऊ नका. खूप दुःखद घटना झाली ती. 3 सख्खे भाऊ गेले. ते पुरातले होते. ते तिकडेच होते शिक्षणासाठी. ते नाही झालं पाहिजे. हे बघा आता थोड्या वेळात पोहोचतो आपण.
पोचलो आपण मित्रांनो. मला दाखवतो पाळणा केले तो. आणि हा वजरानं खूप खूप खोल आहे. एवढं खोल आहे म्हणजे माझ्यावरती 2 जण जातील एवढा पाणी खोल आहे खाली. त्याच्यामुळे ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांनी इकडे येऊ नका, शपथ येऊ नका. हे बघा तर पण इथून एक अँगल भेटेल तो चांगला. इथून आहे बघा हा वजर आमच्या इथं, म्हणजे ही पण नदीच आहे पण खूप खोल आहे. ते तुम्हाला दगडी वगैरे दिसत असतील. हे बघा समोर बघा खूप म्हणजे एवढा खोल आहे ना, माझ्यावरती 2-3 जण जातील तेव्हा तो 3रा माणूस वरती येईल. एवढा खोल पाणी आहे. तर तुम्हाला पाळणा दाखवतो. तर पण एकदम थंडगार होऊन आला आहे बघा. मस्त की पाण्यात भिजून आला आहे. हे बघा मित्रांनो, हा बघा हा असा पाळणा असतो माशांसाठी. हे बघा हे तुम्हाला एक खड्डे दिसत ना, हा पहिला खड्डा आहे इथं, हा दुसरा, हा कोईन लावायला आहे. आणि आपला मेन पाळणा आहे ना, मेन पाळणा तर तुम्हाला दाखवतो. तो मेन पाळणा हा बघा इथे येईल. इथे मेन पाळणा येईल खाली. आणि वरून जो पाणी येईल खालती हे नेट लावतील. त्या याच्या जोरावरती मासेवरती उड्या मारतील, त्या नेटमध्ये पडतात मासे चढतात तेव्हा. असं एक पद्धत आहे पारंपरिक, म्हणजे सगळीकडे अशी पद्धत असते. ह्या साईडला पण तुम्हाला दाखवतो कोईन लावायला ऑप्शन आहे. हा बघा इकडे, हे बघा हा जो असा आत्ता आहे. जेव्हा पाऊस येईल ना आपण तेव्हा आपण येणार आहोतच, तेव्हा तुम्हाला दाखवतो की कसा असतो तो पूर्ण प्रॉपर सेटअप. एकदम मस्त समजेल तुम्हाला. हा मेन फक्त हा इथेच असतो, बाकी साईडला कोईन लावतात. इथे कोईन, तिकडे तिकडे 3 कोईन आहेत. मेन इथे मासा चढतो सगळा. ते मी तुम्हाला दाखवेनच. तर तुम्हाला दाखवत जातो वजर. खूप खोल पाणी, म्हणजे एवढा खोल पाणी आहे ना खतरनाक. हा बघा ह्या साईडला पण पॅक केली. हे बघा इकडे पाणी जाईल म्हणून. म्हणजे पहिला माशाला चढायला खूप चान्स होता वरती, म्हणजे आमच्या पट्टीत मासा यायचा. पण आता खालती पाळणा बांधले सगळ्यांनी मिळून, म्हणून मासा काय आता वरती चढत नाही. वजर दाखवतो. वजर हा पूर्ण हिरवगार होतो. पूर्ण हिरवगार. या पावसाळ्यात आहे ना खतरनाक, एवढं पावसाळ्यात एवढं खतरनाक पाणी असतो ना, खूप पाणी असतो पावसाळ्यात. हा बघा, हे बघा हा पूर्ण वजर आहे आणि खोल आहे, फुल खोल आहे. हे बघा ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांनी येऊ नका. मुंबई, पुण्यात, कोल्हापुरात जे बाहेर असतील शिकायला, जर तुम्हाला एन्जॉयमेंट करायला यायचे असेलच, आपल्याकडे 3-4 नद्या आहेत, तिथे पाणी खूप कमी आहे, तिथे जावा. पण इकडे येऊ नका, इकडे खूप खोल पाणी आहे, एकदम डीप पाणी आहे. ते बघा तर मी व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा.